सांगितलं आहे. आम्ही म्हणजे संभाजीनगरला गेलो सर याच्या आधी आपण उपोषण तिथं आम्हाला म्हणले 15 दिवसात पडतील सर. आम्ही 15 दिवस वाट बघितली. त्यावेळेस ग्रँटच नव्हती आली. प्रत्येकाची गोष्ट टप्पा असतो. म्हणजे मला आहे पण आज पण मला असं वाटतं अशी गोष्ट तुम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं असेल ना त्यावेळेस ग्रँटच नसेल आली. तुझ्यासोबत कोणी मुलगा त्याची मिळाली असेल ना, कोणाचं मिळालं नाही असं नाही ना. म्हणजे गव्हर्नमेंटकडनं काय होऊ शकतं समजा की मिले कोणालाच मिळालं नाही. 55 बिलात ना 11 जे ग्रुप होते समजा त्यांचं फेल झालं. तुझा कोणी मित्र असेल त्याला मिळालं असेल, तुला मिळालं नसेल अशी गोष्ट असेल ना, ठीक आहे. तुला त्याच्यामुळे तुला वाटेल की आपण नाही होतं अशी गोष्ट. 4 ते 5 दिवस समजा साधारणतः या साहेबांना जर आपल्याला पत्र दिलं आणि मी स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा करणार. तुम्हाला आता जे आहे आता मी कसं आहे की साहेबांची आपण थांबू. मी स्वतः पाठपुरावा करून साहेब पाठपुरावा ते साहेब थोडं तुम्ही काळजी घेऊन केलं तर चांगलं. तर मग शेवटी कसं आहे की यापूर्वी मी आता सांगितलं तर ते पुढे उद्या नाही बरोबर साहेब. म्हणजे उगाच ते आपले शब्द हे राहत नाही त्याला अशी गोष्ट. ठीक आहे ना, हे लेखी देतील ना किंवा आम्ही पैसे आल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशीचे बिल जनरेट करून आम्ही त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. फक्त ते आता टेक्निकल इश्यू झाला आणि ते लटकले. आता त्याच्यावरती महाआयटी काम करत आहे. मॅन्युअली सगळ्यांचे चेक करून आम्ही रिवोर्ट करतो. मग आम्ही पुन्हा जनरेट करून त्यांच्या खात्यात इनिशिएट करू पेमेंट. साधारणतः काय प्रोसेस आहे म्हणजे किती दिवसाची प्रोसेस या आंदोलनाचा संदर्भ घेऊन आपण काय हो आंदोलनाचा संदर्भ घेऊनच आपण पुन्हा काल पण पत्र पाठवलं अशी गोष्ट की माहितीला. तर त्यांनी आता त्यांचं जे काम आहे त्यांना जो प्रॉब्लेम समजा ते लक्षात आलेलं आहे की नेमकं कशामुळे हे पैसे गेले नाहीत समजा अशी गोष्टी. एनपी साहेबांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही आता आमच्याकडून काय अडचण नाही तुम्ही खाली पाठवता आमच्याकडे. पण पुन्हा एका बिलात जेवढे विद्यार्थी असतील त्यांचं रिवोर्ट बॅक करतील आणि रिवोर्ट बॅक केल्यावरती आम्ही फक्त बिल ते पुन्हा आमच्या सर्वांना खाली काही पी ओकडे पाठवत नाही. ते खाली बिल पी ओ करून आमच्याकडे येतात. आमच्याकडून आम्ही ते पुन्हा बँकेकडे पाठवतो. म्हणजे ते काय ट्रेझरीचा वगैरे त्या विषय नाही. आमच्याकडनं फक्त बँकेकडे सिस्टममध्ये जातील ते अशी गोष्ट. पैसे आहेत. हां कसं झालं तर म्हणजे आमच्याकडे जर नाही कसं नाही विषय तो काय विषय नाही. पैसे आम्ही त्यांच्या खात्यावर टाकले. फक्त जे प्रोसेस ऑनलाईनची जी सिस्टम मधून आहे ते बाकीच्या मुलांना मिळाले त्या बाकीच्या काही मुलांना 14,000 विद्यार्थी काय कसं करू शकता म्हणजे या मुलांना सांगता येईल आपल्याला. आपण आता ते जे जसं त्यांच्याकडनं येतील त्यांनी आम्हाला परवापर्यंत सांगितलं आहे. आम्ही परवापर्यंत पाठवू अशी गोष्ट 10 तारखेपर्यंत पाठवू असं मागतेले आम्हाला ते आमच्याकडे आल्यानंतर आम्ही इनिशिएट करू आणि पुन्हा आम्ही बँकेत पाठवू शकतो अशी गोष्ट. पण त्याला कसं आहे तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे. किती जरी फास्ट बोलला तरी मी घेणार आहोत. काही नसतं बोलला तरी काही हरकत नाही. व्हिडिओ भेटून मी येणार. 7 दिवसाच्या नंतर नाही झाला तुम्हाला कोणाला यायची गरज पडणार नाही. अरे बाबा आता उद्या शुक्रवार शनिवार रविवार चालते. सोमवारपासून आपण त्याची वेळ दिलाय. सोमवारपासून 7 दिवस. मग उरलेले बाकीचे दिवस आहे त्या दिवसामध्ये सोमवारपासून तुम्ही सात दिवसानंतर एका जर मुलाची अडकून राहिली तर तुम्हाला यावं लागेल सर. मी स्वतः येतो नाही आलं तर तुमच्या कार्यालयाला मोर्चा आमचा नाही झालं तुम्हाला काही विद्यार्थी यावं लागणार नाही. मी स्वतः येणार आहोत. स्वतः ते तुमच्या बरोबर येणार. धन्यवाद. अनंता समारोप करून घ्या. बोलला तरी काही हरकत नाही. मी येणार. मी प्रतीक्षा ढोके, राज्य सचिव AISF महाराष्ट्र. कालपासून आदिवासी विकास विभाग अमरावती येथे आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं. या विद्यार्थ्यांची मागणी होती की त्यांची पंडित दीनदयाल उपाध्याय या योजनेअंतर्गत जी DBT मिळते ते DBT प्रलंबित असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काल आणि आज हे धरणे आंदोलन चाललंय आणि आज खासदार साहेबांच्या समर्थनामुळे आणि
आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की येत्या 7 दिवसात ते आमची मागणी पूर्ण करणार आहे आणि त्यांच्या आश्वासनामुळेच आज आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत. आणि जर त्यांनी दिलेलं आश्वासन जर येत्या 7 दिवसात पूर्ण झालं नाही तर 8व्या दिवशी आम्ही AISF महाराष्ट्र राज्य काउन्सिलतर्फे इथे पुन्हा आंदोलन करू. धन्यवाद. आदिवासीच्या विद्यार्थ्यांची DBT त्यांच्या खात्यावर 1 वर्ष उलटून झालं, शैक्षणिक वर्ष संपलं तरी जमा झाली नाही. म्हणून हे सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी, महाराष्ट्रातील म्हटल्यापेक्षा या विभागातील विद्यार्थी इथं आले होते. त्यांनी कालपासून आंदोलन केलं. आमची प्रतीक्षा डोके असेल, आमचा सागर आहे, अजून कोण होतं, अनंत आहेत. यांनी मला आग्रह केला. मी विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमासाठी, या आंदोलनासाठी भेटीला आलो आणि साहेबांसोबत, आयुक्त साहेबांसोबत चर्चा केली. ते येणाऱ्या 7 दिवसात तो प्रश्न निकाली निघेल असं त्यांच्या वतीनं आश्वासन मिळालं. म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा सांगितलं की आपण 7 दिवसाच्या आत ते मिळणार आहे आणि त्यामुळे आपण आंदोलन आपलं मागं घ्यावं. या विद्यार्थ्यांनी ऐकलं, त्यांनी सुद्धा आंदोलन मागं घेतलं आणि साहेबांना सुद्धा सहकार्य केलं. मी दोघांनाही त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. मी स्वतः या ठिकाणी 7 दिवसाच्या आत जर पैसे जमा झाले नाही तर मी स्वतः या ऑफिसमध्ये मी विद्यार्थ्यांच्या वतीनं आंदोलन करणार आहे.